तर सर्वसामान्य माणसाला 1000-1200 रुपये सीटी स्कॅन जर झाला तर तो करू शकतो. म्हणून मी या संकल्पने सीटी स्कॅन आणि MRI 1000 ते 1200 रुपयात करायचं या संकल्पने ही कंपनी चालू केली. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जर आपण हिमाचल सारख्या ठिकाणी काम करू शकतो तर भारतात कुठल्याही राज्यात काम करू शकतो. माझा पार्ट आहे की मी भारतात सगळ्यात जास्त मशीन लावाव्यात आणि जेवढी गरीब लोक असतील ज्यांना सुविधा मिळत नाही त्या लोकांना सुविधा मिळावी एवढंच माझं ध्येय आहे. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अ बिझनेस महाराज या आपल्या पुढच्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एका छोट्या मेडिकलपासून तर ते एक डायग्नोस्टिक सेंटरची एक मोठी चेन उभी करणारे राजेंद्र मुथा सर. कृष्णा मेडिकल एक जहांगीर हॉस्पिटल समोरचं एक छोटंसं मेडिकल होतं आणि या मेडिकलच्या एका छोट्या बीजाचा विस्तार जवळपास 15 राज्यांमध्ये झालेला आहे. कोविडसारख्या महामारीमध्ये ज्यांचं काम देशानं पाहिलं, महाराष्ट्रानं पाहिलं, असे राजेंद्र मुथा सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक्सरे आज आपण जाणून घेणार आहोत. राजेंद्र सर, आपलं नमस्कार. लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. सर, तुमचा प्रवास एक छोटं मेडिकल ते 2000 कोटी रुपयांची मार्केट साईज असणारी इतकी कंपनी असा विस्तार सगळा झालेला आहे. पण मेडिकलच काढायचं आणि नंतर या क्षेत्रातच उतरायचं, आरोग्याच्या क्षेत्रातच उतरायचं, हे वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही ठरवलं होतं? वयाच्या 20व्या वर्षी मी पहिलं मेडिकल काढलं. बरं. 20व्या वर्षी माझं पहिलं मेडिकल झालं. बरं. आणि नंतर ते एक्सपेन्शन करता करता आत्तापर्यंत इथपर्यंत पोहोचलो. बरं. पण इथपर्यंत पोहोचलो तुम्ही अतिशय 2 ते 3 वाक्यामध्ये खरं तुमचा प्रवास सांगितला. या प्रवासामध्ये अनेक खाचखळगे आले, आव्हानं आली, तुम्ही त्याच्यावर मात केलेली. तर जेव्हा तुमचं पहिलं मेडिकल सुरू झालं आणि पहिल्या मेडिकलचा तुमचा जो प्रवास होता की मेडिकलच टाकायचं, हा निर्णय तुम्ही का घेतलेला होता याची उत्सुकता आहे. मेडिकल हा कन्सेप्ट डोक्यात नव्हता, पण घरात भावानी पहिलं एक मेडिकल टाकलं होतं. बरं. मला सिव्हिल इंजिनियर बनायचं होतं, पण घरची परिस्थिती नव्हती. बरं. त्यामुळे घरच्यांनी मला जबरदस्तीने एक मेडिकल काढून दिलं आणि तू मेडिकल कर म्हणून मी ते मेडिकल चालू केलं. पण मला त्यातही इंटरेस्ट वाटला नाही. मग मी नंतर परत एक मेडिकल स्वतःचं टाकलं, कारण घराला हातभार देणं त्या काळात गरजेचं होतं. आणि त्या मेडिकलमधनं मी पुढे एक्सपान्शन करत इथपर्यंत आले. पण इथपर्यंत जेव्हा तुम्ही आलात की त्याच्यामध्ये की याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक्स याच्यामध्ये उतरलं पाहिजे, पॅथॉलॉजिकल क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, ह्या निर्णय घेण्यासाठी काय नक्की कारणं त्याच्या पाठीमागे होती? 2000 साली माझं पहिलं 1999ला माझं पहिलं मेडिकल झालं. पहिलं मेडिकल झालं म्हणजे मेडिकल स्टोअर झालं? हां, मेडिकल स्टोअर झालं. तर माझं पहिलं 2000 साली मेडिकल स्टोअर झालं. 2000 साली मेडिकल स्टोअर झाल्यानंतर 2009पर्यंत मी मेडिकल स्टोअर चालवत होतो. बरं. त्यावेळी माझी महाराष्ट्रात साधारण एक 14 मेडिकल स्टोअर्स होते. 2009मध्ये माझ्याकडे एक ॲक्सिडेंट केस होते. जेव्हा पुणे मुंबईचा जो एक्सप्रेस हायवे आहे त्याचे सगळे पेशंट हे लोकमान्य हॉस्पिटलला येत होते. आणि त्या काळात आम्ही जे काही बघितलं की लोकांकडं CT स्कॅन करायला, MRI करायला पैसे नाही आहेत आणि त्याच्यावरनं लोक डायग्नोस्टिक्स करत नाही आहे. हा सगळा विचार बघितल्यानंतर लक्षात आलं की मेडिकल कोणी पण टाकू शकतं. आपण ह्या दुसऱ्या वेगळ्या बिझनेसमध्ये एंटर केलं पाहिजे आणि लोकांना यातनं रिलीफ द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही तो एक विचार केला. म्हणून आम्ही पहिली एक CT स्कॅनची मशीन लावली. ती सक्सेसफुली चालू झाल्यानंतर आम्ही याला एक्सपान्शन करायचा विचार केला. ती CT स्कॅनची मशीन पहिली लावली कुठे पण तुम्ही? पहिली CT स्कॅनची मशीन आहे ती मी लोकमान्य हॉस्पिटलची चालवायला घेतली, चिंचवडमध्ये, निगडीमध्ये. अच्छा. ती चालवायला घेतल्यानंतर त्यात येणाऱ्या अडचणी वगैरे मी बघितल्या. त्यानंतर माझी पहिली CT स्कॅनची जी मशीन लागली ती विखे पाटील विळद घाटामध्ये लागली. अच्छा. दुसरी विखे पाटील प्रवरानगरमध्ये लागली. ह्या 2 मशीन मी लावल्या. 2 मशीन लावल्यानंतर मला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या की एक अबडामनची स्टडी 10,000 ते 12,000 रुपयाला होते आणि CT स्कॅन ब्रेन जो आहे तो 5 ते 6,000 रुपये देतो. आणि लोक साधारण हे कॉस्टली असल्यामुळं करायचं टाळतात आणि पुढं खूप मोठे आजार उद्भवतात. आणि नंतर लक्षात येतं की झालं आहे. तर सर्वसामान्य माणसाला 1000-1200 रुपये CT स्कॅन जर झाला तर तो करू शकतो. आणि ह्याच्यामुळं काय आहे की लोकांना आपल्याला पुढं फ्युचरमध्ये काय घडणार आहे, आपल्या ब्रेनमध्ये काय आहे हे कळलं. म्हणून मी या संकल्पने CT स्कॅन आणि MRI 1000 ते 1200 रुपयात करायचं या संकल्पने ही कंपनी चालू केली. पण जेव्हा तुम्ही सुरू केलं तेव्हा 1000 ते 1200 रुपये, तेव्हा मार्केट रेटचा काय होता? तेव्हा ब्रेनचा 3500 रुपये रेट होता, अबडामन साधारण 10,000 रुपये आणि अदर बॉडी पार्ट 5 ते 6,000 रुपये. अच्छा. म्हणजे तुम्ही कशामुळे हे रेट कमी करू शकलात? मला एक तर जसं एक विखे पाटील मी सांगितलं, विखे पाटील हॉस्पिटलमध्ये आम्हाला जागा फ्री मिळाली, लाईट फ्री मिळाली आणि तिथले लोकल पेशंट आम्हाला मिळाले. त्यामुळे जो काही नंबर ऑफ पेशंट वाढले त्याच्यामुळे आमचं रोलिंग वाढलं आणि त्यामुळे आम्ही रेट कमी ठेवले. आणि तोच रेट आम्ही सगळीकडे आमच्या लक्षात आलं की जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जागा मिळाली तर गव्हर्नमेंटमध्ये आपण हे सुविधा देऊ शकतो. आज गव्हर्नमेंटमधनं लोक जेव्हा बाहेर येत होते
की गव्हर्नमेंटमध्ये सिटी नाही आहे, MR नाही, म्हणून तिथनं लोक बाहेर यायचे आणि मग 5,000 रुपये 10,000 रुपये असे CT स्कॅन वगैरे करायचे. मग आमच्या लक्षात आलं की जर गव्हर्नमेंटमध्येच ही सर्व्हिस दिली तर सगळ्यात बेस्ट असं राहील की लोकांना तिथल्या तिथं सर्व्हिस मिळेल. गव्हर्नमेंटमध्ये कसं मशीन लावली, बंद पडली, मग त्याचं टेंडर काढा, ते रिपेअरिंगचे टेंडर काढा, ऑर्डर काढा, तोपर्यंत वर्ष निघून जायचं, वर्षभरात दुसरा पार्ट चालून जायचा, म्हणून गव्हर्नमेंटमधल्या मशीन बंद राहायचा. मग PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा कन्सेप्ट जेव्हा पहिला आला की गव्हर्नमेंटकडं तेवढी एम्प्लॉयमेंट भेटत नव्हती, ट्रेनिंगवाली डॉक्टर्स मिळत नव्हते, मग याला आम्ही एक फॉर्म्युला तयार केला की टेली रिपोर्टिंग, जे CT टेक्निशियन MR टेक्निशियन आहे तिथे ते ठेवून त्यांचं टेली रिपोर्टिंग होईल. हा कन्सेप्ट गव्हर्नमेंटला आवडला आणि पहिलं टेंडर आम्ही PPPचं हिमाचलसारख्या दुर्मिळ भागात केलं. महाराष्ट्रात तुम्हाला हिमाचलमध्ये जास्त पहिल्यांदा प्रतिसाद आमचं पहिलं टेंडर हिमाचलचं आहे. 2009ला आम्ही टेंडर भरलं, 2010ला आम्हाला ते मिळालं आणि 2011ला आमचं इम्प्लिमेंटेशन कम्प्लीट झालं. अच्छा. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जर आपण हिमाचलसारख्या ठिकाणी काम करू शकतो तर भारतात कुठल्याही राज्यात काम करू शकतो. आता कसा विस्तार आहे, म्हणजे किती राज्यामध्ये तुम्ही काम करता आणि किती तुमचे सेंटर्स आहेत? आम्ही टोटल 18 राज्यामध्ये आहोत. 150+ CT स्कॅन आमचे लावून झालेत, 50+ MR आहेत, 1200+ एक्सरे आहेत. आणि रोज साधारणपणे किती पेशंट्स येतात किंवा किती तुम्ही महिन्याला आम्ही 1.5 लाख CT स्कॅन करतो. 1.5 लाख CT स्कॅन, 50,000 MR आहे आणि 5 लाख एक्सरेचं रिपोर्टिंग करतो. ओके. जर तसं ॲव्हरेज काढलं तर 5,000 CT स्कॅनचं पर डे रिपोर्टिंग, साधारण 2,000 पर डे MR आहे आणि 30,000 पर डे, 25,000 पर डे एक्सरेचं रिपोर्टिंग आम्ही करतो. ओके. ही सगळं जर तुम्ही पाहिलं तर एक साधं मेडिकल असलेला राजेंद्र मुथा हे एवढं सगळं करेल असं तेव्हा तुम्हाला वाटत होतं? नाही, मला एवढी मोठी कंपनी झाली, मला अजूनही कधी कधी खरं वाटत नाही की मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. हे एक खूप मोठा वटवृक्ष झाला आहे आणि ह्या इथं खूप मोठ्या लोकांचा सहभाग आहे. खूप म्हणजे लोकांनी मदत केली, त्याच्यामुळे इथपर्यंत झालेलं. किती कर्मचारी तुमच्या कंपनीमध्ये? आता आमच्याकडे 5,000 लोक आहेत. अच्छा. साधारण पुढच्या 3 महिन्यात आमच्याकडे टोटल 9,000 ते 10,000 लोक काम करतील. अच्छा. जेव्हा तुमचं पहिलं जे मेडिकल होतं तिथे किती लोक कामाला होते? 12 लोक. 12 लोक कामाला होते. 12 लोकांच्या जवळपास 10,000 लोक तुम्ही 10,000 लोक होते तुमच्याकडे कामाला रोजगारासाठी असू शकतील. पण या सगळ्या याच्यामध्ये हे जे PPP मॉडेल आहे सगळ्या देशभर तुम्ही हे राबवत आहात. महाराष्ट्रामध्ये आता आपण बोलूया तर महाराष्ट्रामध्ये तुमचा विस्तार कसा आहे? महाराष्ट्रामध्ये आता आम्ही 30 CT स्कॅन लावतोय. बरं. ते 30 CT स्कॅनची भारतातली सगळ्यात कमी रेट 500 रुपयाला CT स्कॅन महाराष्ट्रात. 500 रुपये जे आम्ही टेंडर घेतलं आणि आता काम चालू आहे आमचं, ते सब डिस्ट्रिक्ट जे जिल्हे आहेत, बरं, म्हणजे जसं शिरूर आहे, गडिंग्लज आहे, इचलकरंजी आहे, अशा भागात आता CT स्कॅन लावतो. ब्रेनचा CT स्कॅन 450 ते 500 रुपये आणि चेस्ट 1,000 रुपये, अबडामेन साधारण मला वाटतं 1100 रुपये. बरं. ह्या रेटमध्ये एक्सरे सुद्धा होत नाही. अच्छा. ह्या रेटमध्ये आता आम्ही ब्रँड न्यू मशीन इन्स्टॉल करून महाराष्ट्रात 30 CT स्कॅन लावतोय आणि जिल्हा रुग्णालय जी आहेत आपली त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटने मशीन लावले त्याचं रिपोर्टिंग आता आपण करतो. अच्छा. ते तुम्ही चालवला घेणार वेगळ्या अर्थाने? टेंडर झालंय. अच्छा. काम चालू आहे. साधारण ऑगस्ट एंड पर्यंत आम्ही हे कम्प्लीट करू. त्यामुळे शकतो. महाराष्ट्रातल्या लोकांना 500 रुपयाला CT स्कॅन आणि 1,000 रुपयाला बाकीचे अदर बॉडी पार्ट मिळते. जी गोरगरीब जनता आहे किंवा जी गोरगरीब लोक आहेत गव्हर्नमेंटमधून जी बाहेर जातात, आज त्यांना पगार जर काढला तर 15-20 रुपयाच्या पुढे पगार नाही आहे. जर एक CT स्कॅनला त्यांनी 10-15,000 रुपये जर घालवले तो घर काय चालवणार? अच्छा. ज्या लोकांकडे पैसे ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जातील, बरं, पण जे गोरगरीब आहेत ज्यांना गरज आहे, जे बिलो पॉवर्टी लाईन आहेत, ते लोक ह्याच्या सुविधा घेतील. आज सगळ्यात जर बघितलं की जो माणूस शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, तो माणूस जो आहे तो कधी आपल्या इन्शुरन्स पॉलिसीचं जाऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्याच्यात टेस्ट करतो. पण जो गरीब माणूस आहे, जसं वीट बांधकाम करणारा गवंडी आहे, कार्पेंटर आहे, ह्या लोकांना हे शक्य नाही पॉलिसी वगैरे करणं, अवेअरनेस नाही आहे. पण त्यांना जर आत्ताच कळलं किंवा मी तंबाखू खातोय त्यामुळे मला कॅन्सर होऊ शकतो, पण त्याला कळलं पोट दुखतं, आपल्या पोटात हा आजार आहे, 1,000 रुपये त्यासाठी मोठी गोष्ट नाही. पण तो 1,000 रुपये जर त्यांनी स्कॅन केला आणि त्याला कळलं की मला हा त्रास होऊ शकतो, तर तो एक त्याची व्यसन सुटू शकतं आणि त्याला पुढे होणाऱ्या आजारांपासून तो आता मुक्त त्याला मिळण्याचा मार्ग त्याला लवकर. आणि त्याला जर असं वाटलं की उद्या काही फ्युचरमध्ये मला परत CT स्कॅन करायचा, तर 1,000 रुपये गेले चालतील पण मी करून घेऊ शकतो. म्हणजे टाळणार नाही त्याच्या आरोग्याकडे. आम्ही मार्केटच्या कुठल्या हॉस्पिटलला म्हणा किंवा कुठल्या लोकांना आमचं टार्गेट नाही. आमचं टार्गेट जे आहे ते गोरगरीब लोक आहेत की त्यांना सुविधा मिळाव्यात, त्यांना आपलं अचूक निदान मिळावं आणि त्यांनी आपलं आयुष्य सुख आणि समृद्धीचं घालावं. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही इतक्या कमी रेटमध्ये ही सुविधा देत आहात तेव्हा असं काय तुमच्या क्वालिटीवरती काही लोक शंका घेतात का? डॉक्टर लोक हे कसं? डॉक्टर लोक शंका घेतात, परंतु कसं आहे की ज्या डॉक्टरांकडे मशीन आहे तीच मशीन माझ्याकडे आहे. बरं. म्हणजे मी एक्झाम्पल कुठलं हॉस्पिटल घ्या तुमच्या इथलं मोठं, जर त्यांच्याकडे जीचं मशीन, फिलिप्सचं मशीन किंवा सिमन्सचं मशीन, भारतामध्ये या 3च कंपन्या आहेत की ज्या मशीन विकतात. बरं. सिमन्स, फिलिप्स, जी.
त्यांच्याकडे जे 16 स्लाईजचं मशीन आहे सेम 16 स्लाईज, किंवा त्यांच्याकडे जे 128 स्लाईज आहे सेम 128 स्लाईजचं मशीन तेच आहे. त्यामुळं क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज हे शक्य नाही आहे. बरं. कारण त्याचे प्रोटोकॉल सेट आहेत, मशीनी सेट आहेत, मशीन इम्पोर्टेड आहे, त्यामुळं त्यात काही नाही. त्यामुळं लोकांचा तो एक गैरसमज आहे की क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आहे, पण 0.1% पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. पण अनेकदा असं होतं की एका लॅबमध्ये किंवा एका रेडिओलॉजिस्टकडे आपण गेलो की डॉक्टर दुसऱ्याकडे सांगतात, तर ते असं का होतं? लोकांना का असं एका म्हणजे एक्सरे त्याच मशीन तुम्ही म्हणता निघालेला असतो, तरी डॉक्टर असं मग वेगवेगळ्या सेंटर्सकडे का पळवतात? डॉक्टर लोकांचं कम्फर्टेबल त्या सेंटरबरोबर जास्त असतं की मी कम्फर्ट हा कोट अनकोट शब्द आहे असं म्हणायचं मी. आता काही गोष्टी बोलता येत नाही, पण कम्फर्ट हा शब्द त्यांचा त्या तिथं असतो. बरं. त्या कम्फर्ट मागच्या भावना लोकांना माहिती आहेत. बरं. तर त्यामुळं लोकांचं असं असतं की मी त्याला तिथंच पाठवतो. बरं. पण मी तर असं म्हणेल की तिथली फिल्म तिथेही स्कॅन करा आणि माझ्याकडे स्कॅन करा. दोन्ही फिल्म मधला जर तुम्हाला फरक दिसला तर मी पब्लिकला सांगेल की तुम्ही स्वतः कम्पेअर करा, दोन्ही इमेज चांगल्या आहेत, मग तिथं 500 रुपये स्कॅन झाला काय आणि 5,000 रुपये स्कॅन झाला काय, दोन्ही क्वालिटी सेम आहेत. आता त्या डॉक्टरचं इंटरप्रिटेशन आहे की त्याने ते कसं बघावं, त्याने ते कसं पाहायचं. पण हे PPP मॉडेलच जावं आणि एक स्वतःचं वेगळं अशा मोठ्या हॉस्पिटलसोबत टाईप न करावं, याच्या पाठीमागे नक्की काय घडलं होतं? आज आपण महाराष्ट्रातले जर काही जिल्हे बघितले, पुणे आहे, मुंबई आहे, तिथं तुम्हाला ऑप्शन्स आहेत. बरं. की तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, जसं रुबिओल आहे, सह्याद्री आहे. पण हेच जर तुम्ही औरंगाबादला गेला तुम्हाला ऑप्शन नाही आहे. बरं. हे जर तुम्ही नांदेडला गेला तुम्हाला ऑप्शन नाही आहे. तर आज जर बघितलं तर रुरल पब्लिक ही सगळी गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे. आणि त्या माणसानी बसनी पुण्यात यावं, त्या माणसानी ट्रेननी पुण्यात यावं, त्याची जायची याची कॉस्ट, त्याचा अख्खा जाणारा दिवस, जर ह्या सुविधा त्याला त्याच्यात गावात मिळाल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या, त्याचे पैसे वाचतील, त्याचा टाईम वाचेल. आणि भारताला जे एक मोदी साहेबांचं जे एक स्वप्न आहे किंवा सगळ्यांचं एक स्वप्न आहे की हेल्दी इंडिया, ते हेल्दी इंडियाच्या हिशोबाने ते खूप चांगलं राहील. आणि लोकांना आपल्या घराजवळ जर सिटी स्कॅन मिळतोय की आपल्या गावात सिटी स्कॅन मिळतोय त्याचा एक प्राऊड ऑफ राहील. आणि जर ते त्यांचं ओके झालं किंवा त्यांनी सिटी स्कॅन केला, रिपोर्ट आला, तर ते इकडं सिटीमध्ये आले आणि डॉक्टरला दाखवलं तर त्यांचा इलाज खूप फास्ट होईल. पण जेव्हा तुम्ही आता शिरूरमध्ये करणार किंवा कन्नडमध्ये तुम्ही सिटी स्कॅन करणार, पण जो तज्ज्ञ डॉक्टर आहे त्या तज्ज्ञ डॉक्टरचं ओपिनियन कसं मिळणार? कारण कन्नडमध्ये तो अवेलेबलच असेल याची काही शाश्वती नाही. त्याची तुम्ही सिस्टीम कशी बसवलेली? जो डॉक्टर MBBS पासआउट झालेला असतो किंवा BHMS BMS पासआउट झाला असतो तर त्यांना इमेज ही शिकवली जाते. त्यांनी जर त्या इमेजमध्ये काही गोष्टी बघितल्या तर त्यांच्या लक्षात येतं की मला याच्यात काहीतरी व्हेरियंट दिसतंय. त्यामुळे माझं असं ओपिनियन आहे किंवा तुमच्या अब्डमनला काहीतरी मला पॅच दिसतोय तर तुम्ही असं करा, अशा पुण्यात सर्जन आहे, तुम्ही त्यांना दाखवा. त्याच्यामुळं त्यांची जी फेळपांड होते की इकडं तिकडं जाऊन या डॉक्टर दाखवू त्या डॉक्टर दाखवू, तर त्यांना ते इझी गाईड होतं की त्यांचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते त्यांना सांगतात की तुम्ही तिथं जा आणि त्यांना भेटा, तुमचं काम होऊन जाईल. त्यामुळे त्यांची हेळसांड खूप कमी होऊन जाते. नाही, बरं, तुमचे जे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट असतात तर ते तुम्ही कसे हे करता? म्हणजे समजा कन्नडमध्ये समजा MRI काढला तर ते MRI जो रिपोर्ट देणार आहे तो MD असेल, तो पुण्यात असेल, सगळे रिपोर्ट हे इंग्लिशच असतात. नाही, पण डॉक्टरशी तुम्ही कृष्णा डायग्नोस्टिक कसं तुम्ही कनेक्ट करता त्यांना? आता एक एक्झाम्पल, जे रिपोर्ट ज्याची सही असते त्या पॅथॉलॉजिस्टला, त्या तुम्ही कसं हे करता? आम्ही एक सेंट्रलाइज हब बनवलेला, एक डायकॉम बसवलेला. ह्या डायकॉममध्ये तिथं कसं आहे, जो टेक्निशियन असतो तो टेक्निशियन पेशंटला टेबलवर झोपवतो. तो झोपला तिथं की त्याचे इमेजेस निघतात. त्या इमेजेस निघाल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली त्या आमच्या हबमध्ये येतात. हबमध्ये आल्यानंतर आमच्याकडे 20 ते 25 वर्ष एक्सपिरियन्सचे टेक्निशियन आहेत. हे टेक्निशियन त्या इमेजेस बघतात. त्यांना जेव्हा असं वाटतं की ही इमेजेस क्रिटिकल आहे तर जे आमच्याकडं 200 डॉक्टर आहेत रेडिओलॉजिस्ट वेगळे, त्या डॉक्टरांना ते इमेज पाठवतात. ते डॉक्टर त्या इमेज बघतात आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला पाठवतात. आमची मुलं त्यातल्या चुका काढतात, काही चुका आहेत का नाही आहेत. जर नसेल तर त्या इमेजेस त्या सेंटरला पाठवतात. त्या सेंटरला पाठवल्यानंतर इथं एक ग्रीन सिग्नल येतो की स्टडी कंप्लीट झाली. त्याच्यामुळं आज तुम्ही कुठेही गेलात तर सिटी स्कॅनला MRIला सकाळी सिटी स्कॅन केलं तर संध्याकाळी रिपोर्टला यावं लागतं किंवा दुसऱ्या दिवशी यावं लागतं. आमच्या इथं तुम्ही जर गेलात कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, जर सकाळी सिटी स्कॅन केलं तर 3 ते 4 तासात तुम्हाला रिपोर्ट हातात मिळून जातो. आणि टेली रिपोर्टिंग जे आहे, ह्या टेली रिपोर्टिंगमुळं हा जो रिपोर्ट फास्ट व्हायचं कारण आहे ते आहे. आणि भारतातली पहिली संस्था आहे आमची ज्याला NABH अक्रेडिटेशन मिळालेलं. मग हिमाचल प्रदेशमध्ये जर काढलेला MRI असेल तर त्याचं टेली रिपोर्टिंग तुम्ही कशापर्यंत, तुमचं सेंटर कुठे आहे? आता एक एक्झाम्पल शिमला देतो. शिमलाला आमचं सेंटर आहे. शिमलाला सिटी स्कॅन केला की विदिन 10 मिनिटच्या आतमध्ये तो रिपोर्ट इथं येतो. त्या इमेजेस सगळ्या इथं येतात. इथं आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट आहेत, ते बघतात. त्या इमेजेस बघून त्याच्यावरती ते लगेच ओपिनियन देतात आणि 10 ते 15 मिनिटात रिपोर्ट टाईप
रिपोर्ट टाईप करतात आणि ते त्या सेंटरला लगेच पाठवून देतात. ओके. अनेकदा पिक्चरमध्ये वगैरे असं पाहतं की सॅम्पल वगैरे चेंजेस होतात, हे होतात, तर तशी शक्यता तुमच्या सेंटरमध्ये होण्याची किती शक्यता असते? ब्लड सॅम्पल हा डिफरंट पार्ट, बरं सिटी स्कॅन MRI हा डिफरंट पार्ट. बरं. सिटी स्कॅन म्हणजे आम्ही कॉपी काढतो, झेरॉक्स काढतो. हो. जो माणूस आमच्या टेबलवरती झोपतो हां. त्याचा जो बॉडी पार्ट आम्ही स्कॅन केलेला आहे हो. त्याच्याच इमेज, त्यामुळे त्याच्यात चेंजेस होणं बरं. किंवा चेंज होणं हां. 0.1% पण नाही. ती तशी म्हणजे तो धोका. कारण कसं असतं, पेशंट आला की त्या मशीनमध्ये टाकायला लागतं तुमचं नाव काय, हां. मग तुमचं वय काय, हो. तुम्ही मेल आहे का फिमेल आहे, सगळी तुमची माहिती. आणि ज्यावेळेस आम्ही तुमच्या त्या फिल्म प्रिंटआउट काढतो हो. त्या फिल्मवरती नाव येतं तुमचं डायरेक्ट बरं. की राजेंद्र मुथा, ब्रेन स्कॅन. हो. मग त्यामुळे ते चेंज होत नाही. त्याच्यामध्ये काही असं त्याच्यामध्ये नाव आदला बदल, याचा रिपोर्ट त्याला, त्याचा रिपोर्ट त्याला, तसं होत असं नाही. तसं तसं होऊ शकत तसं नाही. जेव्हा या सगळ्या पॅथॉलॉजिकल असेल किंवा रेडिओलॉजिकल सगळं क्षेत्र असेल, कोविडमध्ये फार या चॅलेंजेस तुमच्यासमोर सगळी उभी राहिलेली होती, तर त्या काळामध्ये नक्की कृष्णाचा परफॉर्मन्स कसा राहिला आणि तुमचा वैयक्तिक अनुभव कोविडमधला कसा होता? कोविडचे पहिले 3 महिने आम्हाला भीतीदायक होते. हं. 3 महिने आम्ही टेन्शनमध्ये होतो. का टेन्शनमध्ये काय होतं, काय नक्की कारण की होतं? सगळं लॉकडाऊन होतं. लॉकडाऊनमध्ये लोकांचे पगार द्यायचे कसे, हेल्थ इंडस्ट्री कशी, हां. अशा काळात मग आम्ही कोविडच्या 3 महिने काळाच्या नंतर आम्ही स्वतः सिटी स्कॅन वगैरे कोविडमध्ये करायचा प्रयत्न केला. बरं. तर कुठलंही प्रायव्हेट हॉस्पिटल हो. सिटी स्कॅन घेत नव्हते. बरं. तर अशा वेळेस आमच्याकडे लाईन लागायची, कारण लोकांना बाहेर प्रायव्हेटमध्ये त्यांना माहिती होतं टेबल जर पॉझिटिव्ह पेशंट झोपला हां. तर त्यांचं अख्खं सेंटर पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरं. तर त्या काळात लोकांना कृष्णा काय हे कळलं हं. आणि लोक मग आमच्याकडे सिटी स्कॅन वगैरे करायला यायचे. बरं. आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की ह्या सर्व्हिसेस आपण द्यायला पाहिजेत. बरं. म्हणून आम्ही 3 महिन्यानंतर कोविड चालू केलं. हो. आणि कोविड चालू केल्यानंतर भारतातली पहिली आमची कंपनी की ज्यांनी रेट 2200 रुपये आणला. अच्छा. त्या काळामध्ये सुरुवातीला 5,000-5,500 रुपये rate होता. 4,500 रुपये रेट की होता. तेव्हा अनेकांची तक्रार होती की ह्या सगळ्या डायग्नोस्टिक सेंटरने लूट केली अक्षरशः लोकांची. नाही तसं बोलता येणार नाही, म्हणजे काही कॉस्ट, किटच्या कॉस्ट वगैरे त्या वेगळ्या होत्या. बरं. परंतु आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की जर तुम्ही आम्हाला बल्क काम दिलं हां. तर आम्ही रेट 2200 रुपयापर्यंत आणून देऊ. बरं. तर शिंदे साहेब होते, त्यांनी ते आमचं प्रपोजल समजून घेतलं आणि पहिला रेट जो महाराष्ट्रात आला 2200 रुपये, बरं. आणि महाराष्ट्रामुळे ऑल ओव्हर इंडियामध्ये तो 2200 रुपये 2200 रुपये झाला. त्यानंतर पण सुरुवातीला एवढे हाय रेट असायचे काय कारण होते? जे किट होते ते इम्पोर्टेड होते, बरं. त्याच्या कॉस्ट आणि मॅनपॉवर अशी होती की कुठल्याही माणसाला सांगितलं की जाऊन तुला एक कोविडचं सॅम्पल घ्यायचं आहे हं. तर तो घाबरायचा आणि तो त्यासाठी एक्स्ट्रा पैसे वगैरे मागायचा. हं. त्यामुळे ते कंपन्यांना परवडत नव्हतं. पण जेव्हा क्वांटिटी वाढत गेली, रेट किटचे कमी होत गेले, रेट कमी आले. रेट कमी झाले. पण याच काळामध्ये लोक एक्सरे काढायला किंवा सिटी स्कॅन काढायला घाबरत तुम्ही म्हणता, तर तुम्ही नक्की ते सिटी स्कॅन सुरू केलं आणि त्याचा काय फायदा रुग्णांना झाला ते काय सांगू शकाल का? पहिलं कोविडचा जो रुग्ण आपल्याला पुण्यात जो भेटला, हं. नायडू हॉस्पिटलमध्ये पहिला भारतातला एक्सरे जो शूट झाला हां. तो आपल्या इथं नायडू हॉस्पिटलमध्ये झाला. बरं. तो आमच्या टीमने केला, ओके. पूर्ण किट वगैरे घालून. हां. त्याचं ब्लड पहिलं घेतलं गेलं हां. आणि ह्या सगळ्या गोष्टी होताना टोटल 150 एक्सरे आम्ही साधारण 3 दिवसात शूट केले होते. बरं. तर ते 150 एक्सरेमुळे हे एक फायदा कळायचा की चेस्ट कंजेशन जे असायचं हं. ते त्यात कळायला लागलं आणि फास्ट लोकांना कळायला लागलं की बुवा चेस्ट एक्सरे किंवा चेस्ट सिटी स्कॅन केला तर कोविड आहे का नाही, पॅच आहे का नाही हे कळायचं. त्यामुळं सगळ्यात पहिला पेशंट आम्ही कोविडचा तिथे केला. त्या काळामध्ये असे किती तुम्ही एक्सरेस काढले असेल किंवा किती पेशंट्स तुम्ही सगळे हे केलं असेल? आम्ही आमच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या मशीन आहेत, जसं डी.वाय. पाटील कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर विखे पाटील हॉस्पिटल आहे, हं. पुण्यात आहे, मुंबईमध्ये आहे, सगळ्यात जास्त सिटी स्कॅन आम्ही केलं. आमचा रेट होता 1200 रुपये. आणि त्याच वेळी मार्केटमध्ये किती होता? 3,500, 5,000, 10,000 हे सिटी स्कॅनचे रेट होते. पण आम्ही गव्हर्नमेंट PPPमध्ये होतो म्हणून आमचा चेस्टचा रेट हा 2,000 ते 1,200 रुपये होता. 2,000 ते 1,200 रुपये होता. पण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटबरोबर काम करता म्हणजे तर तिथल्या मशिनरीचा तुम्हाला अनुभव कसा आहे की आता आरोग्यसेवा म्हणजे दूरपर्यंत पोहोचवायचं असं गव्हर्नमेंट कागदोपत्री म्हणतं, प्रत्यक्षात तसं होतं का? आणि त्याचं गव्हर्नमेंटचे प्रयत्न खूप चालतात हं. की प्रत्येक गावापर्यंत सगळ्या आरोग्य सेवा पोहोचल्या पाहिजेत, हं. सगळ्यांचं हेल्दी लाईफ राहिलं पाहिजे. हो. गव्हर्नमेंट अतोनात प्रयत्न करते, परंतु काही हर्डल्स आहेत, हं. ते हर्डल पास करून जायला लागतात हं. आणि ते पास होत असताना काही अडचणी येतात. बरं. पण गव्हर्नमेंटचं पूर्णपणे की ऑल ओव्हर इंडिया हेल्दी इंडिया बरं. हे त्यांचं स्वप्न आहे. ओके. आणि मला असं वाटतं ते खूप लवकर होईल, कारण PPPमध्ये आता हॉस्पिटल आउटसोर्स करणं चाललं आहे, हं. ऑप्थॅल्मिक आहे, कार्डियाक आहे, हे डायग्नोस्टिक्स आहे. त्यामुळे जर काही काळानंतर जर PPPचा वाढ वाढला हं. तर लोकांना खूप स्वस्त दरात हं. आरोग्य सेवा मिळतील. PPPचा वेगळा पण असा अर्थ घेतला जातो अनेकदा की तुम्ही जे खाजगी
खाजगी सगळ्या संस्था आहेत, खाजगी कंपन्या आहेत, यांना तुम्ही हॉस्पिटल चालवायला देता अशा पद्धतीनं आणि मग ते त्यांच्या पद्धतीनं मनमानी कारभार करतात असा एक आक्षेप घेतला जातो. तर कसं आहे की जर तुमचं टेंडर झालंय आणि टेंडरमध्ये तुमच्या प्राइस लिस्ट जर फायनल झाल्यात आणि त्या प्राइस लिस्टला जर अनुसरून जर त्यांनी पैसे घेतले ते मनमानी होत नाही. तुमचं ॲग्रीमेंट काय, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं काय. त्यामुळे आता गव्हर्नमेंटनी चालू केलं की जे काही PPP झालेत तुमची जी प्राइस लिस्ट आहे ती बोर्डवरती लिहायची. बरं. त्यामुळं पेशंटला कळतं की बा ह्याची प्राइस एवढी आहे. त्यामुळे PPP काही सुरुवाती आहे का नाही, भारतामध्ये पहिल्यांदा झालेलं PPP वगैरे, पण मागच्या 5-7 वर्षात हे PPP एवढं ग्रो झालेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटलाही त्यातले काही लूफॉल्स होते ते कळालेलं आणि गव्हर्नमेंटनी ते कसे पब्लिश करता येतील त्याचा ते विचार करून, जसं आता तुम्ही कॅथलॅब बघा आउटसोर्स केलेले आहेत तर त्याची रेट्स वगैरे लिहून दिलेले आहेत. तर जिथं PPP होत आहे, ज्यांना असं वाटतंय की हे खाजगी लोकांना देण्याचा घाट घातलेला आहे वगैरे, असं काही नाही आहे. जर तुम्ही प्रॉपरली ते डॉक्युमेंट जर वाचलं आणि लोकांना मिळणाऱ्या सर्व्हिसेस जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल PPP हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे भारतातल्या नागरिकांसाठी. जेव्हा तुम्ही हा सगळा व्यवसाय सगळं सुरू केला तेव्हा किती रुपयाच्या भांडवलापासून सगळी याची सुरुवात झालेली होती त्याच्याबद्दल काही सांगू आम्ही शकाल? जेव्हा हा व्यवसाय चालू केला तर आम्ही 1 कोटीचं भांडवल उभं केलं होतं. बरं. नंतर माझे काही मित्र आहेत, त्या मित्रांकडनं 1 कोटी घेऊन 10 कोटी आम्ही गोळा केले. बरं. आणि त्यांना कंपनीत घेऊन त्या 10 कोटीवरती आम्ही कंपनी चालू केली. काय चॅलेंजेस आलेले होते यामध्ये? कळतं आपला माणूस कोण आहे, दुसरा माणूस कोण आहे. बरं. कुणी पैसे लावतो तो व्याजापोटी लावतो, कुणी पैसे लावतो माझे पैसे डबल होईल या हिशोबाने लावतो, बरं. कुणी सेफ राहून आपले पैसे कसे सेफ राहते ते बघतो. अच्छा. पण जो काही त्रास असतो ते कुणी बघत नाही. अच्छा. पण कुठलाही बिझनेस करताना माझं सजेशन हेच राहील की 5 ते 7 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. 5 ते 7 वर्षानंतर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये चांगले सक्सेसफुल बिझनेसमॅन बनू शकता. पण ते 5 ते 7 वर्षामध्ये तो रोस्ट होऊन निघून त्याचं त्याने काय करायचं? हे त्याची शिक्षा आहे, हे त्याचं कांदा त्याला परीक्षा आहे. आणि ती जर तो परीक्षा पास झाला तर मी लिहून देतो तो एक चांगला बिझनेस आणि चांगला एंटरप्रेन्योर बनू शकतो. ओके. पण त्यांनी तो दम सोडायचा नाही. अच्छा. म्हणजे आज आपण जेव्हा बघतो की आपल्याला शाळेत जायचंय तर 1ली ते 10वी पर्यंत करायला लागतं, त्याशिवाय तुम्हाला काही कळत नाही. तसं बिझनेसला जोपर्यंत तुम्ही 7 ते 8 वर्ष देत नाही तोपर्यंत त्यातलं मर्म जे आहे ते कळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेसचं मर्म पाहिजे असेल तर एखाद्या बिझनेसला तुम्हाला 5 ते 10 वर्ष द्यायला पाहिजे. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही याचा IPO वगैरे आला म्हणजे हे म्हणजे तुमचे जे इन्व्हेस्टर होते त्यांनाही चांगला परतावा मिळाला असेल, तर जेव्हा आपली कंपनी अशी बाजारात आपण एका अर्थाने मालकी हक्क आपण सोडत असतो तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं? मला आनंद वाटला की या कंपनीचे अनेक मालक झाले. लोक काही प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, काटा छापा. बरं. ही कंपनी उभी करताना मला काही वाटत नव्हतं आणि मी कधी हा विचार केला नव्हता की माझी कंपनी मला ही पब्लिकलाच गिफ्ट द्यायची होती. दुसरं असं होतं की जे काही गरीब लोकांना सेवा भेटत नाहीये तर या कंपनीने काम करत राहावं. बरं. मी नसताना सुद्धा ही कंपनी चालावी. बरं. आणि गोरगरिबांना ह्या सर्व्हिसेस मिळाव्या. राहिला प्रश्न मालकी हक्काचा, दुःख नाहीये. आज ही कंपनी एवढी मोठी झाली, लोकांच्या तोंडात नाव आहेत, शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या तोंडात नाव आहे आणि ज्याला त्याला असं वाटतं माझे 100 रुपयाचे शेअर्स आहेत पण मी जाऊन ह्या कंपनीची सर्व्हिस घेतो, त्यामुळे लोकांना एक आपुलकी आहे. त्यामुळं ही कंपनी जरी असं मला कधीच वाटलं नाही की मी मालक आहे, माझं हे आहे, मी म्हणून नाही. ही कंपनी समाजाची आणि आपण समाजासाठी काम केलं. आता किती मशीन्स आहेत, तुमचं किती टार्गेट, तुमच्या डोक्यामध्ये काय आहे नक्की पुढे किती मशीन्स? माझ्या डोक्यात टार्गेट आहे की एक 200 ते 250 CT स्कॅन लावायची. बरं. आणि एक 100 ते 150 MRI मिनिमम तरी लावायला पाहिजे. ओके. जर हे एवढे लावले तर माझ्या हिशोबाने खूप लोकांना फायदा होईल. आज आम्ही 1.5 कोटी लोकांना सर्व्हिस देतोय. जर या सगळ्या मशीन लावल्या तर 5 कोटी लोकांना वर्षाला सर्व्हिस. पैसा इज सेकंडरी, व्हॅल्युएशन इज सेकंडरी. अच्छा. कारण ते कधी हातात मिळत नाही. ती व्हॅल्यू असते ती कागदावर असते. बरं. फक्त ते म्हणायला असतं मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन इन्व्हेस्टर शोधत होता, तुमचं फक्त काय डी फार्मसी झालेलं आहे, तर तेव्हा तुमच्याकडे इन्व्हेस्टर लोकांनी विचारलं असेल काय तुम्ही कसं? लोकांनी विचारलं की तुझं शिक्षण नाहीये, नॉलेज नाहीये, तू हे सगळं कसं करणार. मी त्यांना सांगायचो, लोक माझ्यावर हसायचे. बरं. काही लोकांनी तर अशा चुटकी वाटवली, 4 दिवसाचा खेळ आहे. बरं. मला जी विप्रो सारख्या ठिकाणी बोलवलंय, मला तिथं लेक्चर द्यायला लावलंय, माझे लेक्चर ऐकायचे. त्यांना एक खोटं वाटायचं की हे असं होऊ शकत नाही भारतात कधी, एक माणूस 100 मशीन लावू शकतो. पण जेव्हा ह्या लोकांना कळलं, माझ्या पहिल्या 20 मशीन जेव्हा इन्स्टॉल झाल्या आणि जेव्हा या लोकांना कळलं की याचा दम आहे, तेव्हापासून या कंपनीने खूप मदत केली. जी आहे, फिलिप्स आहे, फ्युजी आहे, या लोकांनी खूप मदत केली. हे तुम्हाला काही कन्सेशन देतात काही तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात? हार्डली बाजारातल्या मशीनपेक्षा माझ्या मशीनच्या प्राइस 10% कमी असतील. बरं. पण अदर बेनिफिट खूप दिले यांनी की बिझनेस ग्रो कसा करणं, लोकांपर्यंत कसं पोहोचणं, कसं अप्रोच करणं,
हे सगळं त्यांनी त्यांनी शिकवलं. जेव्हा तुमचा हा सगळा प्रवास सुरू झाला तेव्हा याच्या पाठीमागचं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये असतं की नाही आपल्याला यासारखं व्हायचं आहे, तुमच्यावर प्रभाव असतो कोणत्या तरी व्यक्तीचा, तेव्हा असं कोणती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर होती नाही आपल्याला याला फॉलो करायचं? नाही, माझ्याकडं प्रभाव असं कोण नाही, एक्सपिरियन्स हा माझा गुरु आहे. बरं. मग मला विचारलं तुझा गुरु कोणता एक्सपिरियन्स. बरं. आणि माझ्याकडे एक पेशंट होऊन गेलं होतं की ज्यांनी आपल्या मुलासाठी घर दार सगळं विकलं. आणि त्यावेळेस मला रिअलाईज झालं की जर एवढं घरात असून ती मुलाला वाचवू शकले नाही, मी पैसे ठेवून करणार नाही. मग माझ्याकडं पुणे टू मुंबई हा एक्सप्रेस हायवे लोकमान्यकडे होता. त्या काळात आम्ही खूप लोकांना बघितलं आहे ॲक्सिडेंट होताना. आणि एवढा पैसा असून सुद्धा त्या पैशाचा उपभोग करता नाही आला की हेलिकॉप्टरने पेशंट मुंबईला नेणं आहे किंवा पेशंट शिफ्ट करणं आहे, काहीच करता येत नाही. त्यामुळे एक लक्षात आलं की खूप पैसे कामाचे नाही आहेत. जेवढी तुम्ही सेवा कराल, जेवढं तुम्ही पुण्य कमवाल किंवा तुम्ही जेवढी लोकांना मदत कराल ते तुमचं फ्युचर आहे. अच्छा. पैसा नाही. पैसा नाही, पण पैशाशिवाय काय उभं पण राहू शकत नाही. जेवढी गरज आहे तेवढा पैसा तुम्ही उभा करू शकता आणि ते इझिली उभा राहतो. अच्छा. तो इझिली उभा राहतो. पण तो इझिली जाऊ पण शकतो. नाही, तुमचे जर विचार वाईट नसतील, तुमचे ध्येय चांगले असतील, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर लक्ष्मीसुद्धा पळून जात नाही. अच्छा. ती पण तुम्हाला धरून ठेवते. पण इतका बिझनेस मोठा उभा केल्यानंतर किंवा हे सगळं नेटवर्क एवढं सगळं उभं झाल्यानंतर मुलं तुमच्याकडे कशा, म्हणजे आधीचे पप्पा आणि आत्ताचे पप्पा याच्यात काही फरक झाला काही? मी माझ्या मिसेसला आणि मुलांना खूप धन्यवाद देतो की जेवढे ते सफर झालेत की एक वडिलांबरोबरचा टाईम घालवणं ते त्यांना नाही मिळालं. पण ते समाधानी एवढे आहेत की आमच्या पप्पाने एक चांगलं काहीतरी व्हेंचर उभं केलं आहे आणि त्याचा लोकांना फायदा होतो आहे. ओके. आणि त्यांचं माझ्या मोठ्या मुलीचं मला म्हणणं असतं की जेवढा टाईम तुम्ही आम्हाला नाही दिला पण तुमच्यामुळे 10 जीव जर वाचले असतील तर ते आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. ओके. हे त्यांचं थॉट आहे. त्यामुळं तेही मॅच्युअर आहेत आणि ते ॲग्री करतात. पण जेव्हा आईवडिलांनी तुमचा प्रवास पाहिला असेल किंवा आधीचा राजेंद्र आणि आत्ताचा फरक पडलेला आहे, म्हणजे माझ्या आईवडिलांना आत्ता कळलं मुलगा काय करतोय. बरं. काय मागचे 10 वर्ष त्यांना माहितीच नव्हतं. का कसं काही माहिती? त्यांना असं वाटलं होतं फक्त मेडिकलचं दुकानच चालवतं. बरं. त्यांना ही कंपनी आहे असं काही काम करतोय हे आत्ता मागच्या वर्षापर्यंत IPO होईपर्यंत माहीत नव्हतं. नाही, मग आता IPO झाला, कंपनी झाली, तुम्ही आता काय चेअरमन आहात कंपनी. आईवडिलांना ते एवढं काही माहित नाहीये. वडिलांना पण आईवडिलांना या मुलाखतीनंतर माहीत पडेल मला असं वाटतं आईवडिलांना. मे बी अजून आईवडिलांना माहीत नाहीये की मुलाची कंपनी लिस्टेड झाली आहे, तो एवढ्या मोठ्या कंपनीचा चेअरमन आहे, हे अजून मी आईवडिलांना ते दाखवलं. वडील काय करायचे तुमचे? माझे वडील शाळेत शिपाई होते. पण अनेकदा आपण असं पाहिलं की मारवाडी किंवा जैन कम्युनिटी जी आहे ती बिझनेस ओरिएंटेड जास्त असते. हो, ते आमच्या ब्लडमध्येच आहे. वडील कसे काय नोकरी करत होते त्या अर्थानं मला प्रश्न. त्या काळातली जी परिस्थिती होती, म्हणजे मला 7 आत्या 5 चुलते. 7 आत्या 5 चुलते. आणि फॅमिली मोठी असल्यामुळे सगळेजण वेगळे झाले. बरं. काही काळानंतर मग जो तो आपापल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नामध्ये मग हे सगळं चालू झालं. अच्छा. पण फार्मसीच का तुम्ही निवडलं तेव्हा? त्या काळी असं होतं की सगळ्यात स्वस्त एज्युकेशन. बरं. आणि सगळ्या मारवाडी लोकांमध्ये जास्त करून होलसेल एजन्सीचे बिझनेस आहे. बरं. त्यामुळे मारवाडी माणूस लगेच ते माल वगैरे उधार द्यायचे, बरं, कॅपिटल भेटायचं आणि दुकान चालू व्हायचं. अच्छा. आणि एक इझी बिझनेस होता, सोफिस्टिकेटेड बिझनेस. पण हे जेव्हा सगळं हे करत असताना भारतामध्ये अशा CT स्कॅन मशीन्स तयार होत नाहीत, MRI मशीन्स तयार होत नाहीत, तर त्याला काय अडथळे तुम्हाला असं वाटतात? ह्याला हे जे मेड इन USA आहे ना, म्हणजे US FDA अप्रूव्ड पाहिजे, हे भारताने पहिलं काढायला पाहिजे. बरं. भारताने काय, चायनासारख्या ठिकाणी बघा त्यांच्या इथं 10-12 कंपन्यात की जे MRI CT स्कॅन बनवतात. मग ते काय करतात, आपल्या हॉस्पिटलमध्ये मशीन लावतात. मी काय म्हणतो, एक सिक्वेन्स. गव्हर्नमेंटने पहिला फर्स्ट प्रेफरन्स काय द्यायला पाहिजे, मेक इन इंडियाची मशीन तालुका बेस, सब डिस्ट्रिक्ट इथं लावा, लोकांना प्रायमरी सर्व्हिस द्या. जर आपला भारत एवढा मोठा 140 कोटीचं पॉप्युलेशन आहे, मी म्हणतो कुठल्याही कंपनीला टार्गेट द्या की तुझ्या पहिल्या 100 मशीन आम्ही घेऊ. त्या 100वरती त्याचा बेस तयार होतो, मेंटेनन्स, टीम तयार होणं, बिल्ट होणं, रोजचा बिझनेस डेव्हलप होणं, आणि त्याला त्यात अपडेट मिळून जातं की काय करायला पाहिजे. बरं. आज काय होतं, तो 2 मशीनसाठी स्ट्रगल करतो, बँका लोन देत नाही, मशीन उद्या बंद पडली त्याची व्हॅल्यू काय, मग लोन कोण फेडणार. त्यामुळे माझी सजेशन भारतातल्या लोकांना किंवा जे कोणी गव्हर्नमेंट पॉलिसी मेकर्स असतील पॉलिसी मेकरला की सगळ्या हॉस्पिटलला मेक इन इंडियाला फर्स्ट प्रेफरन्स द्या. अच्छा. जर तो फर्स्ट प्रेफरन्स दिला तर मी तुम्हाला लिहून देतो, CT स्कॅन MRI जर इंडियात बनाले तर मी तरी आज 2,500 रुपयात करतोय. जर मेक इन इंडिया आलं तर 1,500 रुपये, CT स्कॅन 500-700 रुपयाला होतील. इतके रेट ड्रॉप, एवढे रेट खाली होतील. ओके. अच्छा. एवढे रेट खाली होतील. एवढे रेट खाली होतील. पण ते मेक इन इंडिया खूप गरजेचं.
नवीन माणूस तुमच्याकडे आला, उद्योग व्यवसायासाठी आला, की मी त्याला फर्स्ट प्रेफरन्स देतो, त्याला तो धंदा कर, लॉसमध्ये जा. बरं म्हणजे कुठल्या माणसाने जर बिझनेस केला तर मी त्याला सगळ्यात पहिलं सांगेल लॉसमध्ये जा. बरं पण लॉसमध्ये कसं, तो चेअरवर बसणार आणि त्याला सांगणार आहे उठ, हे करत असं नाही. स्वतः काम कर, स्वतः काम करताना लॉसमध्ये जा आणि तो लॉस तुला जे काही शिकवल ते तुझं फ्युचर असेल. अच्छा, ओके. बिझनेस करायला पाहिजे, पण त्या बिझनेसमध्ये ही अपेक्षा नाही ठेवायची की पुढच्या 2 वर्षात मी ह्याचे डबल टिबल करत. त्यांनी ही अपेक्षा ठेवायला पाहिजे मी स्टेबल राहील, लॉस झाला तरी मी स्टेबल राहील, हे महत्त्वाचं आहे. अच्छा. पण जर तुम्ही पहिल्यांदा जर असा रेशो घेऊन गेलात आणि चुकून जर इथं आलात तर मग तुम्हाला परत आमच्याकडे जायला लागेल, अटॅक आला की मग CT स्कॅन करा, हे करा. तर नवीन जे उद्योजक आहे त्यांना आपला क्लायंट किंवा कस्टमर जपावा यासाठी काय सल्ला द्याल? लोकांचा विचार काय माहिती आहे का, मी तुम्हाला ही वस्तू विकली, माझा विषय संपला. बरं. लोकांनी तो कन्सेप्ट नाही ठेवायचा. वस्तू विकल्यानंतर सुद्धा त्या माणसाला फोन करायला पाहिजे, साहेब मी तुम्हाला एक कुंडी दिली होती, त्या कुंडीला पाणी टाकताय का तुम्ही व्यवस्थित? हो, पाणी टाकलं तरी पण ते जळलं आहे. मग साहेब तुम्ही जास्त पाणी टाकलं आहे. हा ज्या दिवशी तुम्ही कस्टमरला फीडबॅक द्याल आणि कस्टमरला सपोर्ट कराल, तुम्हाला लिहून देतो कस्टमर तुमचा कधीच तुम्हाला सोडून जात नाही. बरं, ओके. बिझनेससाठी कस्टमर हा तुमचा देव आहे आणि त्याला सपोर्ट करणं आणि त्याला सेवा देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी विकली वस्तू म्हणजे माझा रिलेशन संपला असं नाही. पण हे सगळं करताना म्हणजे तुम्ही अनेक राज्यांचे आरोग्यमंत्री वगैरेंना भेटत असाल, तर त्यांचा एक पॉलिसी मेकर्स किंवा राजकारण्यांचा अनुभव तुम्हाला काय आहे? चांगला आहे. बरं. कारण ते माझी ॲडव्हर्टाईज करतात. तुम्ही खरं बोलता असं मी धरून चालतोय. माझा चांगला आहे, त्याचं कारण सांगतो. त्यांनी त्यांच्या काळात काहीतरी चांगलं काम केलं आहे. CT स्कॅन लावला, MRI लावला आहे, तर ते जिथं पण जातात तिथं सांगतात आम्ही तुमच्यासाठी 2,500 रुपयाला MRI, 2,000 रुपयाला CT स्कॅन, 1,000-1,200 रुपये CT स्कॅन. ते माझे ॲडव्हर्टायझर आहे, त्यामुळे माझी ॲडव्हर्टाईजची कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट कमी होते. अच्छा. म्हणून फायद्याचं आहे. दुसरं त्यांचं समाधान असतं, अरे किती पेशंट आले तुझ्याकडे, किती पेशंट येत आहेत, चांगलं चाललं आहे का. तिसरं, त्यांचे कार्यकर्ते स्वतःचे खूप कार्यकर्ते असतात, त्यांना खूप वेळा गरज लागते, त्यांच्या नातेवाईकांना गरज लागते, फोन करून सांगतात माझा कार्यकर्ता लक्ष ठेव. त्यामुळे एक रिलेशन जे आहे ते फ्रेंडली होतं. ओके. आणि चांगला सपोर्ट होतो. अच्छा. म्हणजे कार्यकर्ते म्हणजे पॉलिटिकल काय न्यूसेन्सचा काही तुम्हाला त्रास कधी जाणवला? सर काही गोष्टी असतात त्या निग्लेक्ट करून पुढे चालायचं असतं. अच्छा, बरं. तुमच्या आणि सुजय विखे यांची फार मैत्री आहे, कारण तुमचं सेंटर पण पहिल्यांदा वेळेत घाटातच सुरू झालं. तर काय नक्की ती मैत्री कशी सुरू झाली? माझं DY पाटील हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर होतं आणि डॉक्टर सुजय विखे पाटील, म्हणजे पुण्यातलं की पुण्यातलं. तिथं डॉक्टर सुजय विखे पाटील जे आहेत ते न्यूरोसर्जरीसाठी आले होते. बरं. ते एक न्यूरोसर्जनचं शिकत होते आणि आमचं मेडिकल होतं. बरं. तर आम्ही फार्मासिस्ट म्हणलं की डॉक्टरच्या हाताखालचे कंपाऊंडर, तर आम्ही औषध वगैरे द्यायला जायचो आणि एक मित्र म्हणून आमची एक मैत्री झाली. नंतर मलाही माहीत नव्हतं ती व्यक्ती एवढी मोठी आहे. बरं. तर जवळजवळ आम्ही 2-2.5 वर्ष आरेतुरेमध्ये होतो. अच्छा. आणि नंतर मला कळलं की ही व्यक्ती एवढी मोठी आहे. बरं. आणि ज्यावेळेस मला CT स्कॅन MRIचा पहिला बिझनेस करायचा होता, तर मी एक चायनीज मशीन आणलं होतं. बरं. आणि ते पहिलं चायनीज मशीन लावायला परमिशन त्यांनी मला वेळेघाटात दिली होती. अच्छा. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मला परवडणार नाही, ते म्हणे तू कर, तुझ्या मागं मी आहे. बरं. तर पहिला भारतातला MRI जरी म्हणलं तर 2,000 रुपयात आम्ही MRI करायला सुरुवात केली ती वेळेत घाटात. त्यावेळेस किती किंमत होती बाजारामध्ये? 6,500 ते 7,000 रुपये MRI होता. 5,500 खाली तर शक्यच नाही. अच्छा. तर तो वेळेत घाटात ज्यावेळेस मी मशीन टाकलं मार्केटला तर मला लोक हसायचे, मेला तू, तिथं पेशंट नाही, काय नाही, तू तिथे MRI. पण रिअली थँक्स सुजय सर आणि त्यांची सगळी टीम की त्यांनी जो सपोर्ट केला, तर महिन्याला मी 400 MRI करायचो. बरं. तर शिर्डी संस्थान आणि त्यांचं दुसरं प्रवरा संस्थान, तिथली लोक बघायला यायचे ह्या 400 MRI करतो कसे. छोटं मशीन होतं, पण रिअली थँक्स, खूप चांगलं चाललं आणि आजपर्यंत त्यांचा मला खूप चांगला सपोर्ट आहे. बरं. आणि आम्ही कमर्शियल काही नाही, पण मित्र म्हणून खूप चांगला आहोत. अच्छा. ह्या डायग्नोस्टिक सेंटरवरती एक थोडासा आरोप असा केला जातो, यांची आणि डॉक्टरांची मिलीभगत असते एक वेगळ्या प्रकारची, आणि ते डॉक्टर विनाकारण आम्हाला टेस्ट करायला लावतात, विनाकारण पळवतात. तर तुमचा अनुभव कसा आहे याच्यामध्ये? आम्ही डॉक्टरांना कटच देत नाही. बरं. त्यामुळे आमची मिलीभगत राहणं शक्यच नाही. आम्ही जे गरजू आहेत त्यांना सर्व्हिस देतो. बरं. आम्ही जर 2,500 रुपये MRI केलं तर डॉक्टरला काही कट देऊ शकत पण नाही. त्यामुळं आमचं आणि असं डॉक्टरांचं काही नाही. बाजू असू शकतं त्याच्यावरती आम्ही कधी आज स्टडी नाही केला. पण एक ओपन सिक्रेट असं बोललं जातं की नाही, ते काही ठिकाणी दिलं जातं, काही ठिकाणी चालू असतं. पण आमचं उद्दिष्ट खूप क्लिअर होतं की जे BPL गरीब माणूस आहे त्यांना सर्व्हिस मिळावी. ओके. त्यामुळे आम्ही ह्या भानगडीत कधी पडलोच नाही. अच्छा. आता ही कंपनी जवळपास 2,000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅप व्हॅल्युएशनची आहे. तुमचं टार्गेट किती आहे की याला कुठपर्यंत न्यायचं आहे? म्हणजे असं नाही, माझं मार्केट कॅप किंवा कंपनी व्हॅल्युएशनवरती इंटरेस्ट नाही. तुमचं जे आहे क्वांटम की साधारण
एक 250-300 CT स्कॅन, 100 एक MRI, 3-1 एक्सरे हां आणि साधारण वर्षाला 5 ते 10 कोटी लोकांना सर्व्हिस सर्व्हिस देणार. हे माझं क्वांटम आहे. ओके आता हे क्वांटम आलं तर ऑटोमॅटिक व्हॅल्युएशन वाढणार Valuation वाढणार. त्यामुळे मी जर व्हॅल्युएशनकडे बघत बसलो तर क्वांटम वाढणार नाही. बरोबर. आणि ज्यावेळेस मी एवढ्या लोकांना सर्व्हिस देतोय त्यामुळे एवढ्या लोकांच्या दुवा मला मिळतात. कारण तुम्ही बघा, ज्या लोकांना 8,000 रुपयाचा MRI 2,500 रुपयात मिळतो, तो म्हणतो अरे खूप बरं झालं रे, माझे 5,000 रुपये वाचले, माझे 6,000 रुपये वाचले. खरंच चांगलं आहे. त्यामुळे आमची कंपनी जी आहे ती लोकांच्या दुवावर चालली. अच्छा, दुवावर चाललेली आहे. जे सुरुवातीचं तुम्ही कर्ज घेतलं आणि आत्ताचं 100 कोटीचं कर्ज, एक तो रिलीफ असेल की आता आपली विश्वास. सुरुवातीला मला माझं घर, माझ्या मित्राची प्रॉपर्टी हे सगळं घाण द्यायला लागलं. मला गॅरंटर द्यायला लागले 4-4. आता गॅरंटर पण नाही, प्रॉपर्टी नाही, काय नाही. 10% भरा, लगेच कर्ज मिळतं. लगेच कर्ज मिळतं. पण याच्यामध्ये आणखीन एक तुमचं जेव्हा हे सगळं ग्रोथ सगळं भारतभर होते, तर केंद्राचा किंवा राज्यांच्या पॉलिसीचा काय उपयोग तुम्हाला होतो? हो, नॅशनल हेल्थ मिशन म्हणून जी संस्था आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांनी हे फ्री डायग्नोस्टिक्स संकल्पना मागच्या 7 वर्षापासून काढली आणि ही फ्री डायग्नोस्टिक्स संकल्पना आल्यामुळं खूप गरीब लोकांना फायदा झाला आहे. त्यांना बाहेर जाऊन कुठं प्रायव्हेटमध्ये टेस्ट करणं, CT स्कॅन, MRI करणं हे बंद झालं आणि ते सगळे गव्हर्नमेंटमध्ये करायला सुरुवात झाली. त्यामुळं ते हा सगळा बिझनेस आता उभारल्यानंतर तुमचा लेजर वेळ कसा घालवतो? म्हणजे छंद काय तुम्हाला, म्हणजे बिझनेस व्यतिरिक्त? म्हणजे मस्ती करणं, कोणाबरोबर मस्करी करणं. नाही, मी स्टाफ बरोबर मस्ती करतो. बरं. त्यांच्या मस्करी करतो, त्यांना चेष्टा करतो, त्यांना चिडवतो. बरं. त्यांना असं काही वाटलं मला की ग्रुपने बोलायचं, बरं, एकमेकाची खेचत बसायचं. अच्छा, हे करत बसतो. म्हणजे मालक आणि चेअरमन असं वागतात, त्याच्यावर त्यांचा विश्वास नसेल अनेकदा? नाही, त्यांना सुरुवातीपासून माहिती, चेअरमननी पहिल्यापासून सांगितलं की मालक हा मालका जागी आहे, बरं, पण मी तुमचा एक मित्र आहे. अच्छा. मग जेव्हा टार्गेट वगैरे मिस होतात मग तुम्ही कसं त्यांना हे करता? सर, आपण टार्गेट, आम्ही आमच्या टार्गेट वापरत. बरं. मग कारण बळेने मी कुठल्याही पेशंटला आणून CT स्कॅन करू शकत. बरं. किंवा कुठल्या माणसाचं ब्लड घेऊ शकतो. आम्ही त्यांना ह्या पद्धतीत सांगतो की तुमचं कर्तव्य आहे जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायची आहे. अच्छा, टार्गेट होऊन काम करू नका. ओके. तुम्ही समाधान घ्या की तुम्ही जर 100 लोकांचे स्कॅन केले तर त्या 100 लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. का? तुम्ही त्याची व्हीलचेअर ढकलली, तुम्ही त्याला बेडवरनं उतरलं, तो तुम्हाला थँक्यू म्हणतो, धन्यवाद बाबा म्हणतो, हे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही टार्गेट म्हणून, पगार मिळतो म्हणून काम करू नका. मी काहीतरी समाजाचं देणं आहे, मी समाजाची सेवा करतोय म्हणून काम करा. जेव्हा बिझनेस व्यतिरिक्त वेळ, मग जसं तुम्ही स्टाफबरोबर मस्ती घालता, पण इतर बिझनेसच्या बाहेर मग तुम्ही कसे असता? की तुम्ही एक साधारण सिंपल माणूस, म्हणजे जर तुम्ही मला असं समजून घ्या, मी सुजय सरांचं सांगतोय उदाहरण. सुजय सरांनी एखादी मोठी सभा करायचं ठरलं, सगळे VIP वगैरे सगळे असे वरती असतील आणि मी असा खाली असतो, तो मला किती वेळा म्हणतो अरे वरती आहे. ठीक आहे, एक सिंपल माणूस जगण्यात जी मजा आहे ना, ते VIP किंवा खूप मोठं कोट घालून मजा नाही. अच्छा. तुम्ही जेवढं मोठं व्हाल, तुम्ही जेवढं पब्लिश व्हाल किंवा तुम्ही जेवढे तुमचं फेस समोर आणाल तेवढे तुम्हाला त्रास आहेत. अच्छा. मग तुम्हाला ते लाईफस्टाईल मेंटेन करा, तसे कपडे घाला, फ्रीडम नाही राहत. आज मला जर असं उद्यापासून कोट नाही घाला, मला असंच फिरायचं, मी फिरू शकतो. मी असं फिरलं तर मला कोणी ओळखत नाही, कृष्णाचा मालक आहे. पण हेच जर मी फेस आणलं तर म्हणणार अरे कृष्णा मालक बिना कोटचं फिरतो. सिंपल राहणी सगळ्यात बेस्ट. आणि तुम्हाला म्हणजे बॅकडोरला राहून जास्त काम करण्यामध्ये त्यातच मजा आहे, इंटरेस्ट आणि त्यातच मजा आहे. काय होतं आपल्या डोक्यात नंतर हवा घुसते, मी एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, मी असं करतो, मी एवढ्या लोकांना पगार देतो, मी हे करतो ते करतो, मग मला इगो येतो. हा इगो येत नाही. खाली राहिलं ना तुम्ही जमिनीवर जाता. ओके. अच्छा. हे सगळं म्हणजे जेव्हा उभारणी सगळी सुरू होती तर तेव्हाचे तुमचे जे मित्र आहेत ते अजूनही तुमचे मित्र आहेत? हो, अजून आहे माझ्याकडे. आता मी IPO झाल्यानंतर माझ्याकडे खूप मोठे मोठे मित्र आले की जे बोलवतात, जातात, ते मला चिडवतात, पण अजूनही तू त्याच मित्रांमध्ये का गुरफटलेला आहे. आता तुझे मित्र कसे पाहिजेत, कुठल्या स्टेटसचे पाहिजेत. मी म्हणतो उद्या जर मी ॲडमिट झालो तर मला डबा तू आणून देणार नाही टायमा, पण मी तुला एवढी गॅरंटी देतो, तो 2 टायमाचा डबा घरी न चुकता व्यवस्थित गरम डबा आणून देईल, एवढी मला गॅरंटी. त्यामुळे मी त्याकडे पैसा म्हणून बघत नाही, मी मित्र म्हणून त्याकडे. तर मुता सर, तुम्ही अतिशय छान गप्पा मारल्यात. तुमची भविष्यवाणी ही खरी ठरू अशा लेट्सअपतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.